बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यामध्ये अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। यावरून दिनांक 9/8/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की तकिया मस्जिद जवळ लेंडी रोड उपविभागीय वन कार्यालय गेट जवळ एक फिकट निळ्या रंगाचे टी शर्ट व निळी पॅन्ट घातलेल्या इसमाने त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे व कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून लागलीच पथक रवाना होऊन पथकाने लेंडी रोड वन विभागाच्या समोरील परिसरातून इसमाने सागर उर्फ सनी प्रकाश मोरे वय 24 वर्ष राहणार खडी क्रशरच्या बाजूला जुना धानोरा रोड जिजाऊ नगर बीड यास ताब्यात घेऊन त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले। त्यांनी सदरील पिस्तूल वैभव संजय वराट राहणार चक्रधर नगर बीड व रितेश प्रभाकर वडमारे राहणार राजुरी 20 बीड या दोघांनी दिल्याचं सांगितलंय। त्याच्याकडून किमती 40,000 रुपये पिस्तूल जप्त करून तीनही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे बीड शहर गुन्हा रजिस्टर नंबर 153/2025 कलम 3/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरील कामगिरी ही नवनीत कावत पोलीस अधीक्षक, सचिन पाणकर अप्पर पोलीस अधीक्षक व शिवाजी वंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, आनंद मस्के, राहुल शिंदे, अंकुश वरपे, मनोज परजणे, अशफाक सय्यद, अर्जुन यादव यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.